तर नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल विलास ट्रॅव्हलवरती आपलं स्वागत आहे. आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती विलास ट्रॅव्हलवरती यापूर्वी मराठवाड्याचं हम्पी चारठाणा या गावाबद्दल व्हिडिओ बनवला होता. आणि त्या गावामध्ये 350+ महादेव मंदिर आहेत. तर तो व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. मी तुमचा खूप आभारी आहे. आणि आजही मी एक चांगला व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि आज सुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. तर हे तुम्हाला पाठीमागं पाहता येईल. एक महादेव मंदिर असून या महादेव मंदिराला सिद्धेश्वर महादेव मंदिर असं म्हणतात. आणि या मंदिराच्या भिंतीवरील म्हणजे बाह्य भागावर विविध प्रकारची शिल्प आपल्याला पाहायला मिळतात, जसे की महाभारत, श्रीकृष्ण, तसेच रामायण यामधले आपल्याला शिल्प या मंदिरावर पाहायला मिळतात. तर हा व्हिडिओ खूप छान होणार आहे, तरी तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. आणि हा जर व्हिडिओ आवडला तर जसं तुम्ही माझ्या यूट्यूबवरती अगोदरच्या व्हिडिओला सपोर्ट केला, तसंच याही व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण मंदिरात आल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी नंदी पाहायला मिळेल. आणि नंदी महाराज जे की मेन महादेवचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या समोरच आपल्याला हा नंदी पाहायला मिळेल. आणि तुम्हाला पाहता येईल की कशा प्रकारे या नंदीवर विविध कशी सजावट केलेली आहे. जसं की या ठिकाणी आपण पाहता येईल आपल्याला की आपल्याला घंट्या पाहता येतील, जे की तरी या ठिकाणी पण पाहता येईल की. आणि ती जी जसं आपण नंदीच्या गळ्यात ती याची घुंगराची माळ, आपल्या गावाकडे अजूनसुद्धा एक घुंगराची माळ आपण पोळ्याला आपल्या नंदीच्या गळ्यात बांधतो, तशी ती माळ आपल्याला पाहायला मिळेल. तर खूप असं सुंदर असं काम या मूर्तीवरती, नंदीवरती केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, हे जे सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे ना, तर या मंदिराच्या हे तुम्हाला पाहता येईल, हे शिल्प पाहता येईल, जे की मंदिराच्या आपल्याला ह्या साईडला, दोन्ही साईडला पाहता येईल. आणि इथं ह्या 2 द्वारपालाच्या जय आणि विजयच्या मूर्त्या पाहता येईल. आता आपण मध्ये जाऊन दर्शन घेऊया. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. मंदिराचा हा गाभारा आहे. आणि गाभाऱ्यावरती तुम्हाला श्रीकृष्णाच्या मूर्त्या पाहायला भेटतात. त्या व्हिडिओ कॅमेऱ्यातून दिसतील की नाही काय, मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यातून दाखवायचा तो प्रयत्न करतो. आपण मध्ये जाऊन दर्शन घेऊया. हा मंदिराचा मुख्य गाभारा आहे. आणि या हे मंदिर श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेऊ आपण. या मंदिरात आल्याच्यानंतर आपल्याला बाहेर जाण्यासाठी या ठिकाणी एक रस्ता पाहायला मिळतो, जे की दर्शन झाल्याच्यानंतर भाविक भक्त बाहेर येऊ शकतात. आणि हे जे मंदिर परिसर आहे तुम्हाला पाहता येतील. या ठिकाणी महादेव मंदिर तसेच दुसरे सुद्धा 2 मंदिर आहेत, त्याबद्दल सुद्धा आपण आता माहिती घेणार आहोत. मंदिरातून दर्शन घेऊन आलो आहे आणि आता आपण या ठिकाणी जे की खास भेट देण्यासाठी आलो होतो, जे की मंदिराच्या बाह्य भागावरच्या ज्या मूर्त्या आहेत, शिल्प आहेत, त्याबद्दल आता आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. तर आपल्याला दोन्ही बाजूनी आपल्याला शिल्प दिसतात. तर आपण या बाजूने सुरू करूया. तर या बाजूने आपल्याला पाहता येईल की जे की विष्णूचे दशावतार आहेत, तर ते दशावतार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला नरसिंह अवतार पाहायला मिळतो. आता या ठिकाणची मूर्ती तुटलेली आहे काळानुरूप, तर त्यानुसार ते आपल्याला दिसत नाही. पण या ठिकाणी आपल्याला नरसिंह देवाची मूर्ती पाहायला मिळते. ते तसेच या ठिकाणी आपल्याला वराह देवाची शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ते त्या वराह देवाच्या अवतारामध्ये पृथ्वीला उचललेलं ते दाखवलेलं आहे. आणि त्यामध्ये पृथ्वी तलावर बारीक अक्षरात तुम्हाला विविध प्राणी, जे मानव आहे ते त्या पृथ्वीवरचे वास्तवातले ते सुद्धा ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तसेच या ठिकाणी हिरण्यकश्यपाशी झालेलं युद्ध आपल्याला पाहायला मिळतात. जे युद्ध झालं होतं ते गदा युद्ध पाहायला मिळतात. या वराह अवताराच्या नंतर आपल्याला समोर पाहता येईल की या ठिकाणी समुद्र मंथनाचे आपल्याला चित्र पाहायला मिळेल. देव तसेच दानव आणि ते समुद्र मंथन ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तसेच या ठिकाणी आपल्याला श्री विष्णूचा मत्स्य अवतार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी गणेशाची मूर्ती आहे. आणि या ठिकाणी नृत्य करताना आपल्याला एक स्त्रीची आकृती पाहायला मिळते. तशी या ठिकाणी सुद्धा स्त्रीची आकृती आहे. या ठिकाणी एक स्त्री जसं मृदंग आहे
तर तो मृदंग वाजताना आपल्याला ती स्त्री पाहता येईल। या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक स्त्रीची आकृती पाहता येईल। तर या ठिकाणी आपल्याला वीणा घेतलेली स्त्री पाहता येईल। आणि या ठिकाणी जसे की इकडे साईड, तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक स्त्रीचं शिल्प आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येईल। आणि ती शृंगार करताना हे जे 2 स्त्रीचे चित्र आहेत ते मला असं वाटतं की शृंगार चित्र आहेत। तर तुम्हालाही काय वाटतं ते पहा आणि तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा। याही ठिकाणी आपल्याला एक शिल्प पाहायला मिळतं। असे विविध प्रकारचे शिल्प हे या ठिकाणी कोरलेले आहेत। जसे की या ठिकाणी तुम्हाला हे शिल्प पाहता येईल। जर या शिल्पाबद्दल तुम्हाला काही थोडीशी माहिती असेल तर तुम्ही नक्की या शिल्पाबद्दल मला माहिती देण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी श्री गणेश आपल्या जे वाहन आहे उंदीर, तर त्यावरती विराजमान झालेले ते आपल्याला पाहायला मिळेल। खूप सुंदर असे शिल्प आपल्याला पाहायला मिळतात। चित्रातील विविध शिल्पाची माहिती घेत होतो आपण। आणि जे एक चांगलं शिल्प आहे की सुंदर शिल्प आहे त्याबद्दल आता आपण माहिती घ्यायची राहिली होती, तर ते आपण तुम्हाला दाखवणार। ते शिल्प किती सुंदर असं शिल्प आहे ते आहे हे शिल्प तुम्हाला पाहता येईल व्हिडिओच्या माध्यमातून। आणि तुम्हाला छान प्रकारे ते दिसतही असेल की हे जे शिल्प आहे ते आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहता येईल। स्वयंवराचं शिल्प आहे महाभारतातील। आणि या ठिकाणी अर्जुन मत्स्यावर नेम धरताना मत्स्याच्या डोळ्यावरती, तसेच त्या शेजारी आपल्याला अर्जुन शेजारी भीम, नकुल, सहदेव हे बसल्या दिसतात। तसेच या ठिकाणी आपल्याला श्रीकृष्ण वरच्या ठिकाणी श्रीकृष्ण पाहायला मिळतात। तसेच या ठिकाणी जे स्वयंवर होतं तर ते जे स्वयंवर होतं तर ते द्रौपदी यांचे द्रुपद राजा हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आपल्याला द्रुपद राजाची कन्या ही आपल्याला द्रौपदी ही या ठिकाणी वरती जे की हत्तीवर म्हणजे गजावर स्वार आपल्याला पाहायला मिळते। असं हे सुंदर असं शिल्प आपल्याला या ठिकाणी या मंदिरावरती पाहायला मिळते। तर मित्रांनो, आपण त्या बाजूचे शिल्प पाहिले होते, आता या बाजूचे शिल्प बघू। तर हे आहे या ठिकाणी सुरुवात होते। तर हे आहे परशुराम आणि सहस्त्रबाहू अर्जुन यांचे युद्धाचे हे 2 प्रसंग आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। नाही, हा एक प्रसंग आहे जो आपल्याला पाहायला मिळतो। तर हा जो प्रसंग आहे तो रामायणातील प्रसंग आहे। येथे रावण, नंतर श्रीराम, लक्ष्मण आणि श्री हनुमान हे आपल्याला युद्धाचा प्रसंग या ठिकाणी या शिल्पामध्ये पाहायला मिळतो। तर आणि हे रावणाचे 10 तोंड असलेले, त्यासोबत युद्धाचा रामायणाचा प्रसंग आपल्याला हा पाहायला मिळतो। तसेच आपण जर समोर आलो तर या ठिकाणी श्रीकृष्ण आणि त्या युद्धाचे श्रीकृष्ण आणि कंस, श्रीकृष्णाने युद्धाचा प्रसंग, नंतर ते जे शिर आहे ते कंसाचं शिर श्रीकृष्णाने युद्धामध्ये हे केलेलं आहे, त्याचं वध केलेलं आहे ते दाखवलेलं आहे ते आपल्याला पाहता येईल। तसेच याही ठिकाणी आपल्याला काही शिल्प पाहायला मिळतात। आणि जे की श्री विष्णूचे जे अवतार आहेत त्या अवतारामध्ये जे कल्की अवतार आहे, तर कल्की अवताराचं शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। हे कल्की अवतार आहे, कल्की अवताराचे शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर अशा प्रकारे ह्या मंदिरावरती शिल्प आहेत। आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला श्री गणेशाचे शिल्प पाहायला मिळते। तर हे शिल्प जेवढे मला ओळखता येतात त्याबद्दल मी माहिती देतो। हे बालगोपाल श्रीकृष्णाचे शिल्प आहे आणि हे आपल्याला पाहता येईल। तसेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भीम आणि भीमाचा गर्व हरण केलेलं, जे की हनुमानाने जसं गर्व हरण केलं ते या शिल्पाच्या माध्यमातून पाहायला मिळेल। जसं शिल्पच नाही तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला बरेचसं आपल्याला असं बोध असल्यासारखे हे शिल्प आहेत। तर या ठिकाणी जसा श्री हनुमानाने भीमाचा गर्व हरण केला होता ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। तर तुम्हाला या ठिकाणी खूप असं शिकायला सुद्धा या शिल्पातून मिळते। आणि या ठिकाणी तुम्हाला हे शिल्प पाहता येतील। या ठिकाणी हनुमान पर्वत उचलताना दाखवलेले आहेत। हे असे विविध प्रकारचे शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। हा जो रामायणातील प्रसंग आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। हे 2 स्त्रीचे शिल्प या ठिकाणी तसेच पाहायला मिळतात। तर या ठिकाणी श्रीकृष्ण तसेच लोणी बनवताना हे आपल्याला या शिल्पातून पाहता येईल की श्रीकृष्ण लोणी खातोय आणि ते लोणी बनवताना। तर हे जे शिल्प आहे किती बारकाईने बनवलेलं शिल्प आहे पाहिलेले आपल्याला हे पाहता येईल। आणि या ठिकाणी आपल्याला
गणेशाची मूर्ती आणि ते गणेशाची पूजा करताना आपल्याला पाहता येईल. श्री गणेशाचं या ठिकाणी आपलं वाहन पाहता येईल. तर अशा प्रकारे या मंदिरावर खूप सारे शिल्प आहेत आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे. मित्रांनो, श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या त्या साईडला आपण महाभारताचा प्रसंगाचं चित्र पाहिलं होतं. तर तुम्हाला या साईडला एक शिल्प पाहायला मिळेल. त्या ठिकाणी आपण महाभारतातले शिल्प पाहिलं होतं. तर या ठिकाणी आपल्याला श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर तसेच त्या काळचे जे दरबाराचा प्रसंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्या सर्व या चित्राच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येईल. आणि हे जे शिल्प आहे या शिल्पाबद्दल अजून तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की तुम्ही या कमेंटमध्ये मला सांगा. तर मित्रांनो, आज आपण श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर याबद्दल माहिती घेतो आणि या ठिकाणी आपल्याला श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर या ठिकाणीच आपल्याला 2 मंदिरं पाहायला मिळतात, जे की हे आहे श्री विष्णूचं मंदिर आणि त्या साईडला आहे देवीचं मंदिर. तर आपण आता श्री विष्णूच्या मंदिराबद्दल थोडीशी माहिती घेऊ. तर आपल्याला जे श्री विष्णूचे वाहन आहे गरुड, तर मंदिरासमोरच आपल्याला या ठिकाणी गरुड देव यांची आपल्याला ही मूर्ती पाहायला मिळते आणि या गरुड देवाच्या मूर्तीच्या समोरचे श्री विष्णूचे मंदिर आहे. तर आता आपण मध्ये जाऊन श्री विष्णूचे दर्शन घेऊया. हे मंदिर पाहता येईल तुम्हाला श्री विष्णू. याही मंदिराच्या बाह्य भागावर खूप छान अशा मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहता येतील, जे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येतील. या तुम्हाला त्या मूर्त्या पाहता येतील आणि या मूर्त्याबद्दल तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की तुम्ही या मला देऊ शकता या व्हिडिओच्या माध्यमातून. तर हे श्री विष्णूचे मंदिर आहे, हे तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. अशा विविध अशा मूर्त्या या ठिकाणी आपल्याला दिसतील. तर मित्रांनो, या ठिकाणी श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात आपण पलत्या साईडला श्री विष्णूचं मंदिर आहे त्याबद्दल आपण पाहिले, त्याबद्दल थोडीशी माहिती घेतली. तर आता आपण या ठिकाणी आलोय आणि हे या साईडला आपल्याला एक मंदिर पाहायला भेटतो, जे की श्री गजरा देवीचं मंदिर आहे, जे की आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. आणि याही ठिकाणी मंदिरावर जे मंदिराचा बाह्य भाग आहे त्या ठिकाणी विविध प्रकारच्या देवींच्या तसेच मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण अगोदर श्री गजरा देवीचं दर्शन घेऊया. ही गजरा देवीचं मंदिर आहे, तुम्हाला पाहता येईल. हे जे मंदिर आहे गजरा देवीचं, या ठिकाणी सुद्धा आपल्याला मंदिराच्या बाह्य भागावर शिल्प पाहायला मिळतात. जसे की हे जे गजरा देवीचं मंदिर आहे हे देवीला समर्पित असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला देवीच्या मूर्त्या पाहायला भेटतात. तर या ठिकाणी आपल्याला सिंहावर विराजमान झालेली श्री दुर्गा माताचे शिल्प पाहायला मिळते. तशी इथेही आपल्याला शिल्प पाहायला मिळते. तर हे तुम्हाला शिल्प पाहता येतील की सरस्वती, श्री महालक्ष्मी तसेच चामुंडा, तर असे आपल्याला या ठिकाणी हे शिल्प या मंदिराच्या बाह्य भिंतीवर पाहता येतील. माहेश्वरी अशी विविध प्रकारची देवीची या ठिकाणी आपल्याला शिल्प पाहायला मिळतात. तर असं हे मंदिर आहे, सुंदर असं मंदिर आपल्याला या ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, तर हे आपल्याला मित्र भेटलेले आहेत आणि हे सुद्धा या ठिकाणी मंदिर दर्शन घ्यायला आलेले आहेत आणि त्यांनी आपल्यासोबतच दर्शन घेतलेले. तसंच या मंदिराबद्दल मला जेवढी थोडी माहिती होती ती त्यांना मी दिलेली, तर त्यांना ती खूप आवडली होती. ते आपल्याला सांगतील की कसं आपल्याला माहिती आवडली, कसं मंदिर वाटलं, त्याबद्दल आपल्याला थोडंफार ते सांगतील. मंदिर आपल्याला खूप सुंदर बांधलेलं आहे. पुन्हा यांचं जे काम केलेलं आहे ना ते अक्षरशः खूप बघण्यायोग्य आहे. आणि ज्या प्रकारे आम्हाला दादांनी माहिती दिली, अक्षरशः आम्ही इथं मंदिरामध्ये आल्यानंतर आपलं पहिलं प्रथम काम करायचे, आले, दर्शन केले, निघून गेले. पण दादाच्या एका माहितीमुळे आम्हाला ज्या प्रकारे याचं माहिती पडलं की आपला जुना इतिहास हा किती सक्षम होता, किती चांगला होता. इथे मूर्ती कामून आपल्याला सर्व माहिती पडते. इव्हन आपल्या महाभारत श्रीकृष्णाच्या मूर्ती ज्या प्रकारे इथे बनवलेल्या आहे त्यानुसार आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. खास करून दादाकडून खूप शिकण्यासारखं आहे. धन्यवाद. यांनी एवढा त्यांचा टाइम वेळ वगैरे देऊन आपल्याला एवढं सांगतात आपल्या युट्यूब चॅनल माध्यमात. तर कृपया त्यांना सबस्क्राईब वगैरे करून त्यांचे फॉलोअर्स वाढवा. धन्यवाद. मित्र चांगले बोलले माझ्याबद्दल, तरी तुम्ही जर आवडला व्हिडिओ तर सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर याबद्दल थोडक्यात माहिती घेतलेली आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये काही चुकीची माहिती गेली असेल तर ते एक छोटा भाऊ, लहान भाऊ, मित्र समजून माफ करा. धन्यवाद.